सर, सध्याच्या राजकारणामध्ये एक ट्रेंड सुरू आहे, म्हणजे विशिष्ट धर्माचा नेता, विशिष्ट जातीचा नेता. तर याबद्दल आपलं काय मत आहे की राजकारणात टिकून राहण्यासाठी जात आणि धर्म हे महत्वाचं आहे का? आपल्याला कल्पना असेल, अखंड भारत ही संकल्पना आमच्या मोदी साहेबांची आहे. हे मी माझा परिवार समजतो आणि मी जातीमध्ये विश्वास करत नाही, कारण एक म्हण आहे, जात कधीच जात नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणताही माणूस आला, काही काम घेऊन आला, मी त्याला बंधुभावाने पाहतो. त्यामुळे आपण ह्या समाजात जन्माला आलो आणि सगळ्यांना बंधुभावाने वागवलं तर निश्चित माझा देश हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. सर, आपल्या मते सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेता असणं किती महत्वाचं आहे? निश्चित तुम्ही सुसंस्कृत असलंच पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या पदावर असतो आणि समोरचा व्यक्ती आपल्याकडे येतो आणि आपण जर सुसंस्कृत नसाल तर आपण काय न्याय देऊ शकतो त्याला, किंवा तो माणूस आपल्याकडून काय अपेक्षा करू शकतो? सर, तुमच्या मते सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेता असणं किती महत्वाचं आहे? निश्चित नेता हा कायम सुसंस्कृतच असला पाहिजे. आपण मोदीजींना पहा किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात किंवा आमच्या पक्षात असलेले नेते पहा, देवेंद्रजी असतील, आमचे अनुप भैया असतील, यांच्याकडे बघून नेत्या कसा असावा त्याचा आदर्श आम्ही घेत असतो. कारण तुम्ही जर सुसंस्कृत नसाल तर लोक काय अपेक्षा तुमच्याकडे बघून कराल? तुम्हाला कल्पना असेल की मोदीजींवरती, आदरणीय देवेंद्रजींवरती कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप नाही करू शकत. हा सुसंस्कृतपणा त्यांनी जपला, तीच जबाबदारी आमच्यावरती आहे. एक पक्षाचे वरिष्ठ नेते जसे आपली संस्कृती आणि एक चरित्र संपन्न कसा नेता असावा याचं एक आदर्श भारतीय जनता पार्टीमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय मोदी साहेब असतील, तर त्यांच्याप्रमाणे आपण अनुकरण केलं पाहिजे राजकारणामध्ये. हा एक त्यांचा एक विचारांचा धागा पुढे नेण्यासाठी सरसावले. सर, एक गोष्ट नक्की असते की राजकारण असो की प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आता आपण ज्या पदावर आहेत त्यापेक्षा आपलं प्रमोशन झालं पाहिजे. मग भविष्यामध्ये असे काही वरिष्ठ पदांवर शीतलजी काही हक्क सांगताना दिसतील का? हे बा, हा प्रश्न तुम्ही राजकारणी म्हणून मला विचारला तर निश्चित ज्याला अपेक्षा नसेल त्याने राजकारणात येऊ नये असं प्रखड मत देवेंद्रजींनी एकदा मांडलं होतं आणि नितीन गडकरीजींनी मांडलं होतं. तर निश्चितच राजकारण्याला हे अपेक्षा असतेच की हे पद पुढचे मला मिळाले पाहिजे, परंतु त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. पहिले जनसेवा, त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला पदं मिळत असतील तर निश्चित घेतले पाहिजे. सरांनी फार सुंदर उत्तर दिलंय की राजकीय महत्वाकांक्षा जरी असलं पण आपली जनसेवा हा एक कोर आपला मुद्दा असला पाहिजे किंवा आपलं जे फोकस आहे जनसेवेवर असलं पाहिजे. सर, असं असताना धुळे शहर हे सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी आपलं काही विजन आहेत का? निश्चितच आमचे विजन आहे, पक्षाचं विजन आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल देखील चालू केली. आत्ताच नोव्हेंबरमध्ये अनुपभाईंना 1 वर्ष पूर्ण झालं आमदार म्हणून आणि आपण पाहतायत हे शहर बदलतंय. एका रात्रीतून हे शहर बदलणार नाही. आपण कायम उदाहरणं देतात, पुणे, मुंबई किंवा बाजूला माझं शिरपूर शहर, परंतु हे शहर काय एका रात्रीत घडलेले नाहीत. मी धुळे जिल्ह्यातलं एक आदर्श नेता म्हणून अमरीशभाईंकडे पण पाहतो, पण अमरीशभाईंनी काय एक रात्रीतून ही गोष्ट केली नाही. मागील 25 वर्षाची त्यांची एक हाती सत्ता, त्याच्यातून हा शिरपूर शहर घडलंय आणि निश्चित येणारे 20 ते 25 वर्ष
या शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे शहर शिरपूरच्या धर्तीवर, मुंबई पुण्याच्या धर्तीवर घडवू. आपण कल्पना असेल, कायम उदाहरण दिलं जातं बारामतीचं, की आमच्या बारामतीला या आणि पहा आमची बारामती कशी झाली. परंतु एक आपण विचार केला पाहिजे की माझी ड वर्ग महानगरपालिका आहे, तिला मिळतात वर्षाकाठी 50-100 कोटी रुपये, आणि तिथेच क वर्ग नगर परिषद आहे, परंतु तिथले नेता स्ट्रॉंग असल्यामुळे ते हजारो कोटी त्यांच्या शहरात घेऊन जातात. मी तर आव्हान करतो, हजारो कोटी आमच्या शहरात द्या, आम्ही बारामती करून दाखवतो. सरांनी एक खंतही व्यक्त केली की धुळे शहराच्या विकासामध्ये एक निधीचा अनुशेष राहतो आणि तो येत्या काळामध्ये नक्की भरून निघेल. आणि कोणतंही शहर एका वर्षात बदलत नसतं, त्याला काही वर्ष जाऊ द्यावं लागतात आणि त्या दृष्टिकोनातून विजन त्यांनी मांडलेलं आहे. सर, असं असताना आपला एक स्वभाव असला आहे सर, की प्रचार न करता फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं आणि ही शैली जपून आपण काम करत असतात. हे कसं आपल्याला जमतं? हे बघा, तुम्हाला राजकारणात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमचं काम बोललं पाहिजे. नाहीतर आजकाल बरीचशी नेते मंडळी, त्यांना फक्त सोशल मीडियामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, पेपरमध्ये मोठे मोठे फोटोज, ॲडव्हर्टाइजमेंट, ह्याच्यातून प्रचार वाटतो. पण मी सांगेल की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, जनसेवा करा, तुम्हाला प्रचाराची गरज पडत नाही. ते कामच तुमचं प्रचार करतं. सरांनी जसं सांगितलं की तुमचं काम हीच तुमची ओळख असते आणि तोच तुमचा प्रचार असतो. म्हणजे प्रत्यक्ष काम दाखवण्यावर सरांचा फोकस असतो. सर, राजकारणातला तुमचं प्रेरणास्थान कोण आणि आवडता नेता कोण? प्राचीन काळात म्हणाल तर राजकारणातलं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आणि आत्ताच्या काळामध्ये ज्यांचं आदर्श घेऊन मी राजकारणात आलो ते माझे वडील मोहन भाऊनवले, माजी महापौर. आणि राजकारणात सुशिक्षित लोकांनी आलं पाहिजे ही ज्यांनी मला प्रेरणा दिली, ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी. आपल्याला कल्पना असेल की देवेंद्रजी नगरसेवकापासून, महापौरापासून तर राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत पोचले. आणि जी व्यक्ती नगरसेवक राहून बसली आहे, महापौर राहून बसले आहेत, विरोधी पक्षनेते राहून बसलेत आणि मुख्यमंत्री, त्यांना सामान्य जनता म्हणजे गटारीपासून तर हायवे रेल्वेजपर्यंत याचा अनुभव असतो, तोच व्यक्ती आज राजकारणात सक्सेसफुल असतो. आणि म्हणूनच एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्रजी राज्याचा कारभार सांभाळत आहेत. आणि ह्या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी राजकारणात पुढे आलो आहे. सर, या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण धुळेकरांना काय संदेश द्याल? मी धुळेकरांना एकच विनंती करेल की भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त बहुमताने आपण निवडून द्या. चांगले सुसंस्कृत सुशिक्षित नगरसेवक आपण निवडून द्या. गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि निश्चित हे मी म्हणेल की ट्रिपल इंजिनचं सरकार, महापालिका आम्ही चालवू आणि महापालिकेवरती अंकुश म्हणून ह्या शहराचे लाडके आमदार असणार आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे की तरुण तडफदार आमदार आणि त्यांना दिमतीला अशी तडफदार नगरसेवकांची टीम जर असेल तर निश्चित या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.